पीसीओडी जर कायमस्वरूपी बरं करायचं असेल तर हार्मोन्सच्या गोळ्या न घेता नैसर्गिक उपाय करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये पंचकर्मातली बस्ती चिकित्सा आहे. पंचकर्मातली घरच्या घरी करण्यासारखी एक ट्रीटमेंट आहे, ज्याला नस्य म्हणतो. नाकात औषधं टाकणे असतील तर ह्याच्यामध्ये शतपुष्पादी तेल म्हणून एक तेल येतं, तर त्याचं नस्य करणं. याचबरोबर वेगवेगळ्या औषधे असतात, यांचं नस्य जर आपण करत गेलो, ज्याच्यामध्ये पंचेंद्रिय वर्धन तेल आहे, अणुतेल आहे, अशा जर तेलांचं आपण नस्य नियमितपणे केलं तर तिचा हार्मोनल सायकल सुधारते आणि पीसीओडी तिचा कायमचा बरा होतो. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी घरगुती उपाय कुठले? प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन लवकरात लवकर जर बरा व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये शुक्रवाह संस्थेवरती काम करणारा आहार घ्यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये स्निग्धता चांगली आहे. जसं की तूप आहे तर देशी गाईचं तूप हे रोजच्या रोज आहारात गेलंच पाहिजे. त्याच्याबरोबर देशी गाईचं दूध हे रोजच्या रोज आहारात गेलंच पाहिजे. सकाळी रिकाम्या पोटी जर आपण दूध आणि तुपाचं जर सेवन सलग 21 दिवस केलं तर आपल्या शरीरामध्ये जो शुक्रधातू तयार होतो तो चांगला होतो आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम कमी होतो. याच्याबरोबर कोरडं अन्न कमी खाणं, विरुद्ध अन्न कमी खाणं आणि ताजं आणि घरी बनवलेलं आहार चांगलं खाणं, ज्याच्यामध्ये वेलीवरच्या भाज्या आहेत, जसं की कारला आहे, दोडका आहे, घोसावळ आहे, अशा भाज्यांचा अन्नाच्या पदार्थामध्ये आहारामध्ये सेवन करणं गरजेचं असतं. आणि याचबरोबर काही आयुर्वेदिक वनस्पती आहेत, ज्याच्यामध्ये कपिकच्चू आहे, ज्याला खाज कोहिली म्हणतो, अश्वगंधा आहे, शतावरी आहे आणि काही सहजासहजी मिळणारे औषध आहे. एक रसायन औषध आहे च्यवनप्राश रसायन. च्यवनप्राश हे जर आपण नित्य नियमानं सेवन केलं तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असेल किंवा इजॅक्युलेटरी डिसफंक्शन असेल, या दोन्ही आजारावरती आपल्याला सहजपणे विजय मिळवता येतो.